श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. देव कोणाचे वाईट करतो का? महाराजांचं उत्तर: आपल्यावर काही संकटे आली किंबहुना आपले काही वाईट झाले की आपण म्हणतो देवाने असे कसे केले. असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही. देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एक वेळ परवडला, कारण तो देवाने वाईट केले असे तरी म्हणणार नाही. देव खरोखर अत्यंत मायाळू आहे. त्याला कुणाचेही दुःख सहन होत नाही. परमेश्वर दयेचा सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावं असं माऊलीला कधी वाटेल का? आपण तिला मनापासून हाकाच मारत नाही. भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही. इथंच आपलं सर्व चुकतं. देव कधीही कोणाचेही वाईट करणार नाही याची खात्री बाळगा. देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका, तरच देवाबद्दल आपल्या मनात प्रेम निर्माण होईल. प्रश्न क्रमांक 2. सर्वस्व रामास द्यावे असे आपण म्हणता, याचा अर्थ काय? महाराजांचं उत्तर: सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण करणे आहे. परमात्म्याच्या चरणी डोके ठेवून म्हणा की रामा, हे सर्व तुझे आहे. हे करणं अगदी सोपे नाही का? माझं आहे ते सोडावे, मग त्याचे आहे ते आपोआपच मिळते. दत्तकास एका कुळाची आशा सोडावी लागते. तसे आपण आपल्या देहाची आसक्ती सोडूया. लाभ व हानी याचे सुखदुःख न वाटणे हीच विषयासक्ती गेल्याची खूण आहे, आणि हेच महत्त्वाचे आहे. पण आपण काय करतो? आपण सर्व रामास अर्पण करतो, पण स्व मात्र ठेवतो. मग त्याचा काय उपयोग? यापेक्षा जर स्व रामास अर्पण केला तर सर्वस्व रामास अर्पण केल्यासारखेच होईल. प्रश्न क्रमांक 3. ईश्वर प्रेम कसे निर्माण होईल? महाराजांचं उत्तर: प्रपंचात जी गोष्ट लागू तीच परमार्थात. एखाद्या व्यक्तीचे सख्यत्व मिळवायचे तर आपण काय करतो? प्रथम त्याचे जे मित्र असतील त्यांचा सहवास करतो. 2. त्यांच्या तोंडून त्याचे गुणवर्णन ऐकतो, त्याच विचारात राहतो. 3. नंतर प्रत्यक्ष तो मनुष्य जो आहे त्याची मनोभावनाने सेवा करतो. देणे घेणे सुरू करतो व त्याच्या मनोगताप्रमाणे वागतो. तसंच परमार्थातही ईश्वर प्रेम हे 3 गोष्टींनी साधते. 1. सत्संगती. 2. ईशकथा श्रवण किंवा संदर्भ ग्रंथाचे मनन. आणि 3. ईश सहवास म्हणजेच अखंड नामस्मरण. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.